बटाव फोटोग्राफी, लग्न समारंभासह इतर समारंभाची फोटोग्राफी, लाईव्ह कार्यक्रमासाठी संपर्क करा संतोष बटाव येवले। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिंडोरी मतदारसंघातील निफाड येथे उद्या 13 मार्च रोजी सायंकाळी शरद पवार यांची सभा होणार असल्याची माहिती ॲडव्होकेट माणिकराव शिंदे यांनी दिली आहे। नमस्कार। उद्या दिनांक 13 रोजी सायंकाळी 5 वाजता निफाड येथे मार्केट यार्डमध्ये या देशाचे नेते जानता राजा माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभा आयोजित केलेली आहे। सर्वसामान्य, गोरगरीब, सर्व जाती धर्मातील लोक, अल्पसंख्याक या सर्वांचे विचार ऐकून त्यांना न्याय देणारा कुणी एकच नेता असेल तर तो आहे देशातील एकमेव शरदचंद्रजी पवार साहेब। त्यांच्या या सभेच्या माध्यमातून उद्याच्या या भारतामध्ये होणाऱ्या घडामोडी, एकंदरच काय तर ही लोकशाही टिकावी, घटनेच्या आधारावर हा देश चालावा, या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचे मार्ग या संबंधात विचार ऐकण्याकरता आपण उद्याच्या सभेला मोठ्या संख्येने हजेरी लावावी, मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही मी महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाचा उपाध्यक्ष म्हणून मी आम जनतेला विनंती करतो। समाधानी असेल शेतकरी तरच सुखी होईल जनता। अभिमान रयतेच्या शिवबाचा, शेतकरी समाज विचार आणि आचरणाचा, हे जर घडवायचं असेल तर माननीय पवार साहेबांच्या महाविकास आघाडीला, मग ते नाशिक जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्र आणि देशातील उमेदवारांना मोठ्या संख्येने निवडून आणण्याकरता आपण सर्व आम जनतेने प्रयत्न करावेत आणि त्या दृष्टिकोनातून उद्याची सभा ही पवार साहेबांच्या या नाशिक जिल्ह्यातील पहिली सभा ठरणार आहे। त्या दृष्टीने आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही पुन्हा आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल, आयुर्वेदिक औषधोपचार, क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सीलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार, डे केअर सेंटर, ॲडमिट राहण्याची गरज नाही, मेडिक्लेमची व्यवस्था, स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोग तज्ज्ञ, ठिकाण धारणगाव रोड, कोपरगाव, संपर्क डॉक्टर तुषार गलांडे, डॉक्टर काजल गलांडे।